नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. संसदेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत आज अमित शहा काय बोलणार यावर सर्वांचं लक्ष. महाराष्ट्रातील नीट पेपर फुटी विरोधात झालेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी 8 खासदारांची बैठक. मतदारसंघातील कामांबाबत शरद पवारांनी केली विचारणा. अधिवेशन सुरू असताना खासदारांशी चर्चा. अमित शहांनी लाठीचार्जसाठी संसदेत माफी मागावी. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. अभिजित दिपकेंचं सूचक विधान. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीचा आज 5वा दिवस. आज सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार. दुपारी 2 वाजता होणार सुनावणीला सुरुवात. राज्यात 17 ऑगस्ट नंतर मराठी न येणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई. मराठी येत नसल्यास लायसन्स होणार रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा ऑटो चालकांना थेट इशारा. या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात सविस्तर बातम्या. दोन्ही राज्यांनी कुणबी नोंदीची त्यांच्याकडे असणारी शिदोरी उघडी करावी, असं आवाहन मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी केलंय. मी कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही घराण्यांचा सन्मानच करतो. त्यांच्याकडून मला बाकी कोणतीही अपेक्षा नसल्याचं देखील जरांगे पाटलांनी सांगितलंय. मात्र गरीब मराठा समाजातील मुलांसाठी त्यांच्याकडे असणारी पूर्वजांनी तयार केलेली गॅजेटची शिदोरी त्यांनी शासनाला द्यावी आणि ती लागू करण्यासाठी शासनाला सांगावं, असं जरांगेंनी म्हटलंय. जेवणाचा डबा आहे आमच्याकडे दिला घ्या नसता दिवसभर पोरं उपाशी मारणार त्या दिवशी. समाजाचे लेकरं उपाशी मरून घेऊन तुमच्याकडे शिदोरी त्यांचं आयुष्य पिढ्यांना पार घडणार आहे, त्याच्यावरती बोलावं. बाकीच्यांना नीट करतो मी. भाजपमध्ये असल्यामुळे त्यांच्यावरती शिदोरी भाजपात राहून द्या नाही तर तिकडे शिवसेनेत राहून द्या, त्याच्याशी तो विषय नाही. राज गादीशी मी आज नाही म्हणत तो विषय. इथं साताऱ्यात आलो म्हणून नाही बोलत. मी सन्मानच करतो त्या दोन्ही गाड्यांचा पहिल्यापासून. त्यांचं कोणी एखादं चुकीचं झालं तरी बोलत नाही आणि चांगलं झालं तरी पण बोलत. पण अपेक्षा आहे ती बोलत. त्यांच्याकडे जर शिदोरी समाजाच्या भविष्याची कल्याण होण्याची तर त्यांनी सांगितलं पाहिजे ही शिदोरी ही घ्या. सरकारला सांगितलं पाहिजे हे लागू करा, समाजाचं कल्याण होऊ द्या. आमच्या घरात ह्या गोष्टी आहेत झालं एवढी अपेक्षा, कल्याण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कारण छत्रपती शिवरायांनी कल्याणकारी राज्य उभा केलं आणि लेकराचं कल्याण त्यातून होणार आहे एवढं बोललं तरी खूप झालं. आता बातमी आहे चाकणमधून. चाकण येथील उद्योग व्यवसाय महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाल्याचा दावा करत आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उद्योग हलवणं सोपं नसतं. मात्र खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे उद्योगांना महाराष्ट्राबाहेर जाण्याची वेळ आल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नसल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याच्या निर्णयावरही रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. चाकणच्या बाबतीत ते झालंय. चाकणमध्ये असणारे काही व्यावसायिक हे चाकण MIDC ला सोडून महाराष्ट्रामधलं दुसऱ्या MIDC मध्ये गेले असं आम्हाला कळालं. एक तर कुठल्याही व्यावसायिकाला असणारा व्यवसाय बंद करून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे परवडत नसतं. तर रस्ते खराब, ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असतं आणि जे काही सुख सुविधा MIDC कडनं मिळाल्या पाहिजे दुर्दैवाने त्यांना त्या ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्याच्या व्यतिरिक्त 36,000 लोकांचा आकडा असा आहे की महाराष्ट्रामध्ये या कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि दुसऱ्या राज्यात ह्या स्थलांतर झालेल्या आहेत. हा आकडा अतिशय घातक आहे. कारण एकतर विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि आहे त्या नोकऱ्या म्हणजे कंपन्या बंद झाल्यामुळे आहे त्या नोकऱ्या या लोकांच्या जात चाललेल्या आहेत. आणि सरकारचं झालंय काय की घोडे बाजार करणं, पक्ष फोडणं, नेत्यांना फोडणं याच्यामध्ये इतके व्यस्त आहेत की महाराष्ट्रामध्ये युवांना काय पाहिजे, नोकऱ्या कशा देता येईल, छोटे मोठे व्यवसाय कसे टिकवता येतील याच्यावर मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारकडे लक्ष दिलं जात नाही. हे फार दुर्दैवी आहे. आणि सरकार जे म्हणतंय ते फक्त काय म्हणतंय की आपण कुठेतरी ज्या वेगवेगळ्या IT पार्क आणण्यापेक्षा तिथं AI साठी लागणारे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण आणू. दुर्दैव असं त्याच्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि लाईट मोठ्या प्रमाणात वापरली जाते, पण नोकऱ्या तिथं त्या ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे सरकारने ठरवलं पाहिजे कशा पद्धतीच्या कंपन्या आपल्या राज्यात आणल्या पाहिजे आणि आहे त्या कशा टिकवल्या पाहिजे
जर टिकवता येत नसेल तर या सरकारला सत्ता राहण्याचा कुठेही अधिकार नाही. कर्जमाफी योजनेतील त्रुटींवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झालेत. बँकांनी परस्पर कर्जांचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ऐवजी 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावं. ITR भरणाऱ्या तसेच यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी करत तुपकरांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांची भेट घेऊन निवेदन दिलंय. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत. यामध्ये अनेक जिल्हा बँकेनी, अनेक सोसायट्यांनी आणि अनेक नॅशनलाइज बँकांनी शेतकऱ्यांच्या परस्पर कर्ज पुनर्गठन केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन झालं ते शेतकरी आता या कर्जमाफीत बसत नाही असं बँका सांगतात. पण शासनाचा GR आहे, असं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये झाला पाहिजे. या अनुषंगानं आज बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या बँकांनी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अडचणी निर्माण केल्या त्याची तक्रार घेऊन आम्ही बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सगळे लोक आलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा हा विषय मी लक्षात आणून दिला. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तक्रारी आल्या तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी प्रत्येकाचं निरसन करीन. राज्य सरकारलाही आमचं सांगणं आहे की परस्पर ज्या बँकांनी पुनर्गठन केलं कर्जाचं त्या शेतकऱ्यांचाही समावेश या कर्जमाफीमध्ये करा. रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जे शेतकरी ITR भरतात याही शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे. आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेले जे लोक आहेत त्याही शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमध्ये समावेश केला पाहिजे अशी मागणी या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आम्ही राज्य सरकारकडे केलेली आहे. सरकारला आमची विनंती आहे, या सगळ्या मागण्या जर का सरकारनं मान्य केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं राहील. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. अनुपस्थित स्थलांतरित, मयत आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी यादी तपासून आपलं नाव चुकीनं समाविष्ट झालेलं नाही ना याची खात्री करावी. नाव चुकीचं आल्यास संबंधित BLO, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलंय. नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनर्निरीक्षण परभणी जिल्ह्यामध्ये चालू आहे. यामध्ये खूप चांगलं कामही चालू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी या 4ही विधानसभा मतदारसंघामध्ये हे काम करत असताना आपल्याला अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार ही जी नावं आढळून आलेली आहेत आमच्याकडे, या मतदारांची यादी आम्ही संकलित केलेली आहे आणि आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत स्थळावरती प्रसिद्ध सुद्धा केलेली आहे. सर्व नागरिकांना आणि पात्र मतदारांना माझी विनंती आहे की आपण ही जी यादी आहे ज्याच्यामध्ये अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार या यादीमध्ये आपलं नाव चुकून आलेलं नाही ना याची खातरजमा करावी. आणि जर आपलं नाव याच्यामध्ये आलं असेल तर तत्काळ आपण BLOशी संपर्क साधा, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याशी. त्यांची यादी सुद्धा आम्ही आमच्या अधिकृत स्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. त्या ठिकाणी त्याचं नाव आणि मोबाईल नंबरही संबंधित BLOचा आहे. यानंतर बातमी आहे मुंबईतून. मुंबईत NCC तर्फे आज हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत भव्य रॅली काढण्यात आली आहे. समाजामध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि तिरंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम घेण्यात आल्याचं NCCचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी यांनी सांगितलंय. या रॅलीमध्ये शेकडो युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाला मिलिटरीचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांनी. आपण बघू शकतो की किती मोठी रॅली आहे. पूर्ण 1 किलोमीटर पर्यंत ही रॅली आहे आणि या रॅलीमध्ये हे सगळे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. सबसे पहले तो आज ADG महाराष्ट्र NCC डायरेक्टरेट के तौर पर मेरी सबको एडवांस में ही बहुत बहुत शुभकामनाएं स्वतंत्रता दिवस पर। आज ये जो रैली है न केवल वंदे मातरम के 150 वर्षों को सेलिब्रेट करने के लिए बल्कि हमारा जो हर घर तिरंगा कैंपेन है उसको बढ़ाने के लिए, हमारी युवा शक्ति, हमारी नारी शक्ति का जो ट्रू पोटेंशियल है उसको रिफ्लेक्ट करने के लिए और ये मैसेज देने के लिए सोसाइटी को
कि we as Indians, one, we should be proud to be Indians. We must prove ourselves to be worthy of Indians. आज इथे म्हणजे एक भारत आणि सगळे एकत्र राहून म्हणजे हर घर तिरंगा आणि सगळ्यांना असं अनुभव करायचा आहे की आपला हा भारत आहे, आपण या ह्याच्यात आहे, म्हणून ही रॅली आहे. ह्या रॅलीमध्ये अजून काही काही गोष्टी आहेत जसं की ब्लड डोनेशन वगैरे, त्या सगळ्या बाबतीत सगळ्यांना अवेअर करायसाठी हा रॅली आहे आज. कोणी ऑर्गनाईज केली, किती लोक सहभागी झालेले आहेत, काय त्यांचा उद्देश आहे? हे डिफेन्स थ्रू ऑर्गनाईज झाली आणि NCC कॅडेट पण ह्याच्यात आहेत आणि ह्याच्यात सगळं सांगतायत की रॅलीमध्ये काय काय होत आहे, जसं की ब्लड डोनेशन कॅम्प. आज सगळे एकत्र येऊन 79वा स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करत आहोत. आता 80वा लागत आहे, तर सर्वांना एकच सांगायचं आहे, हर घर तिरंगा रॅली. ही रॅली सर्वांना एकत्र जोडून ठेवण्यासाठी आहे. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. परभणीत काँग्रेसचं नगर परिषद पाथरी कार्यालयासमोर भीममुदत साखळी उपोषण. नगर परिषदेत कोट्यवधी अनियमित झाल्याचा आरोप. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, काँग्रेसची मागणी. आखाड्याच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर पुणेकरांचा ताव. 700 टन चिकनसह 30 टन मासळीची आणि 2000 बोकडांची विक्री. मुंबई लोकलची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांना वेग. रेल्वेच्या कारखान्यातून 238 AC लोकल रेक, तर खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द. पुण्याच्या मावळमध्ये आदिवासी महिला शेतकऱ्यांनी जपली भात शेतीची परंपरा. पावसाच्या सरी अंगावर झेलत पारंपरिक वेशभूषेत आणि लोकगीते म्हणत भाताची लागवड. कोल्हापूर खंडपीठासाठी अतिरिक्त जागा मिळण्याची शक्यता. शेंडा पार्क येथील अतिरिक्त 52 एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या महसूल विभागाला सादर. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील नागरिक अनेक सुविधांपासून वंचित. स्वच्छता आणि गटारी साफ नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास. परभणीच्या पाथरी शहरातील रस्त्याची दुरावस्था आणि कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त. नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप. जालन्यातील अवैध शस्त्रक्रिया नेटवर्कचा पर्दाफाश. इम्मुडॉनसह 3 आरोपींना अटक. 7,35,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यात लोणीकंद पोलिसांची कारवाई. मकोका आणि खून प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. आरोपींकडून 6,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.